हा, दादांनाही सुधीर भाऊंच्या बरोबर राहावंच लागेल. त्यामुळे मनात असो वगैरे नसो, पण दादा अशा बऱ्याच गोष्टी करतात जे त्यांच्या मनाच्या विरोधी आहेत, तरी ते दादा करत असतात. आणि म्हणून माझं आपल्याला आग्रह आहे की तुम्ही समजून घ्या ना, असा दुराग्रह हट्ट का करताय? कोण सांगताय? आणि करायचं असेल नक्की करा, पण शेवटी चित्रगुप्ताच्या वहीमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग होईल की नाही, त्याच्यानंतर मात्र गडबड होईल एवढं सांगतो. त्यामुळे सुधीर भाऊ आपल्याला कालचं बिल पुन्हा घेतलेलं आहे. माझं कर्तव्य होतं तुम्ही येईपर्यंत किल्ला लढवणे, त्यामुळे ते 55% अट काढा असा त्यांचा आजही आग्रह आहे. हे तर चालत राहणार आहे, पण चुका केल्या तर त्या चुका कधी ना कधी भोगाव्या लागतात. आता निवडणूक आयुक्तांनी केलं, मी निवडणूक आयुक्ताशी जेव्हा विचारणा करतो तेव्हा तेच सांगतात की तुम्हीच कायदा केला आणि मग काही घटना झाली की झोपी गेलं का जागा. अध्यक्ष महाराज, आमचा आग्रह काय? याच्यातून आम्हाला काही आमचे काय आमदार निधी वाढणार आहे का? मग आम्हाला काय? शेवटी आमची शक्ती खर्च होते, आम्हाला जाऊन एक चपाती जास्त खावी लागते, आमचंच नुकसान आहे. पण तुम्ही इतका का हट्ट करताय? चर्चा करा ना तुम्ही. का तुम्हाला गुणवत्ता नको आहे का? MFCचा डिसिजन देताना की 55%ची अट काढा असं म्हटलंय का? असं नाही म्हटलेलं. त्यांनी सांगितलं की 3 वर्षाचा अनुभव असणारी माणसं घ्या. हे 3 वर्षाचा अनुभव आणि इन ॲडिशन टू दॅट असा घ्या की ज्याला 55%च्या पेक्षा जास्त मेरिट आहे. म्हणून मला असं वाटतंय की आले का, म्हणून मला असं वाटतंय की सुधीर भाऊंच्या गैरहजेरीत गडबड करणं हे बरोबर नाही. सुधीर भाऊंचा तो अवमान होईल, कारण ते कधी एवढे बोलत नाहीत. हा, दादांनाही सुधीर भाऊंच्या बरोबर राहावंच लागेल. त्यामुळे मनात असो वगैरे नसो, पण दादा अशा बऱ्याच गोष्टी करतात जे त्यांच्या मनाच्या विरोधी आहेत, तरी ते दादा करत असतात. पण माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्ट 55% डायल्यूट करा असं म्हणणार नाही. जर सुप्रीम कोर्ट, आता शब्द कुठला वापरायचा परत ते योग्य असेल तर, पण सुप्रीम कोर्ट असं म्हटलं नसेल, असं म्हटलं असेल की 3 वर्षाचा अनुभव असल्याशिवाय घेऊ नका, कारण अनुभव आला असेल की बऱ्याच मिस्टेक्स इमॅच्युअर लोकांच्यात होत आहेत, आणि म्हणून 3 वर्षाचा प्रॅक्टिसचा अनुभव प्लस 55% अशा दोन्ही कंडिशन जर स्वीकारल्या तर सरकारची इमेज अशी होईल, सुप्रीम कोर्टात जातील लोक, सुप्रीम कोर्ट म्हणणार आली ये तो अच्छा है, इन्होंने किया है, वो क्या गलत नहीं किया है, तुमचं कौतुक होण्याचा चान्स आहे सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्ट फार तर असं म्हणेल नाही ती अट काढा, एवढंच होईल, तुमच्यावर काही येणार नाही, पण तुम्ही रिस्क घेतली तर सुप्रीम कोर्टात तुमचं कौतुक होईल. आता गवई साहेब नसले तरी जे दुसरे सूर्यकांत आले तेही कौतुक कदाचित करू शकतील. चान्सेस कमी आहेत पण शक्यता आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये आपण JMFC मध्ये देखील रिलॅक्सेशन दिलेलं आहे. म्हणजे JMFC आणि हे दोन्ही कोर्टाच्या निकालानंतर झालेलं तशी अधिसूचना निघालेली आहे, आणि त्यामुळे तिन्ही अपॉइंटमेंटमध्ये विसंगती करणं योग्य नाही, आणि त्यामुळे अतिरिक्त चर्चा न करता कृपया विधेयक मंजूर करावं अशी माझी आपल्यास विनंती आहे. अरे तुम्ही अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे JMFC मध्ये आपण म्हणताय तर JMC मध्ये ही जी अट आहे ना, सुप्रीम कोर्टाने ही अट काढा असं सांगितलेलं नाही. त्यामुळे सुधीर भाऊ आपल्याला कालचं बिल पुन्हा घेतलेलं आहे. माझं कर्तव्य होतं तुम्ही येईपर्यंत किल्ला लढवणे, त्यामुळे ते 55%ची अट काढा असा त्यांचा आजही आग्रह आहे. कालचा दिवस आणि आजचा दिवस याच्यात काही रात्रीत काही बदल झालेला नाही, तरी मला असं वाटतं की मी काही जास्त मॅच फिक्सिंग आहे का? फिक्सिंग आहे, मॅच फिक्सिंग आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय या संदर्भात अधिकाऱ्यांचं शिष्टमंडळ मला बाहेर भेटलं, निवेदन दिलं. त्या निवेदनावर मी माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यासाठी माझ्या PAला सूचनाही केल्या. अध्यक्ष महाराज, कोणताही कायदा करत असताना त्या कायद्याच्या संदर्भात सर्वंकष आणि त्या संदर्भातले जे वर्ग त्याला जोडून आहे
त्यांचं मत ऐकलं पाहिजे. हे बघा, हे विक्रमादित्य वेताळची चांदोबाची कथा नाही आहे की आम्ही आपला हट्ट सोडणार नाही. अध्यक्ष महाराज, आपण जर तुमच्याच विभागाचे जे चॅरिटी कमिशनर विभागाचे अधीक्षक आहेत ते आत्ता भेटले, ते मला म्हणाले की आमचे वरिष्ठ अधिकारी हे मुद्दाम अशा कायद्यात तरतुदी करतात की ज्या तरतुदीचा फायदा त्यांच्याच कुटुंबातील त्यांच्या नातेवाईकांना व्हावा. आम्ही दीन दुर्बल शोषित वंचित समाजातून येतो, पण आमचे प्रमोशन थांबवण्याचं हे महापाप हे या पवित्र विधानसभेत केलं जातं. अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की हे चुका आपण करू नये म्हणून मी पोटतिडकीने सांगतो. चूक केली तर शेवटी हे जग राहट आहे, हे तर चालत राहणार आहे. पण चुका केल्या तर त्या चुका कधी ना कधी भोगाव्या लागतात. आता निवडणूक आयुक्तांनी केलं, मी निवडणूक आयुक्ताशी जेव्हा विचारणा करतो तेव्हा तेच सांगतात की तुम्हीच कायदा केला, तुम्हीच कायदा केला. आणि मग काही घटना झाली की झोपी गेलं का जागा जागा. अध्यक्ष महाराज, आमचा आग्रह काय, याच्यातून आम्हाला काही आमचे काय आमदार निधी वाढणार आहे का? मग आम्हाला काय, शेवटी आमची शक्ती खर्च होते, आम्हाला जाऊन एक चपाती जास्त खावी लागते, आमचंच नुकसान आहे. पण तुम्ही इतका का हट्ट करताय? चर्चा करा ना तुम्ही. का तुम्हाला गुणवत्ता नको आहे का? तुम्हाला गुणवान नको आहे का? आणि तुमच्याच विभागाचे अधिकारी कर्मचारी भेटले आता बाहेर, तुमच्याच विभागाचे. कमीत कमी ज्या विभागाचं आपण नेतृत्व करतो त्या विभागाचे अधिकारी कर्मचारी हे जर आपल्या विभागाबद्दल असं निगेटिव्ह बघत असतील तर अध्यक्ष महाराज, हे काही चांगलं नाही. ठीक आहे, शेवटी असं आहे की सुधारायचं की नाही हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्यानुसार ठरवावं लागतं. सरकारच्या या विभागाला ठरवायचं आहे की गुणवत्ता द्यायची की नाही द्यायची. आणि मी आता खरं तर आशिष जयस्वालजी माझे जवळचे मित्र आहे, मी काल शोधायला सांगितलं, माझ्याकडे लिस्टही येत आहे की अशा अनेक स्पर्धा परीक्षा आहे की ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये पर्सेंटेज आहे. काल तुम्ही म्हणाले की असं नाही आहे, अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये. आणि त्याचं कारण साधं आहे की उद्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्यांना उद्या जर तुम्ही मार्किंग सिस्टीमच ठेवली तर लाखो लोक नशिबात मला येतील. ते होऊ नये. आता ती सुद्धा लिस्ट मी तुम्हाला देणार आहोत. पण तुम्हाला कोण सांगताय, कोण अधिकारी आहे हे आम्हाला माहीत नाही की त्यांचा अनुभव हा जास्त असू शकतो, मी असं म्हणणार नाही. पण काही गोष्टी या कॉमन सेन्सच्या असतात. या कॉमन सेन्सच्या गोष्टीमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचं ते उदाहरण प्रसिद्ध आहे की मी एखाद्या बुद्धिमान माणसाला विचारलं की 27 उणे 9 किती होतात, तो म्हणेल 18. पण मी एखाद्या शेतकऱ्याला विचारलं 27 उणे 9 किती, तो म्हणेल 0. कारण 9 पाण्याचे नक्षत्र जर नाही आले, बरसले नाही, तर त्याचं जीवन 0 होते. हे याच सभागृहामध्ये दिलेलं भाषण आहे. आणि म्हणून माझं आपल्याला आग्रह आहे की तुम्ही समजून घ्या ना, असा दुराग्रह हट्ट का करताय? कोण सांगताय? आणि करायचं असेल नक्की करा. पण शेवटी चित्रगुप्ताच्या वहीमध्ये जे निगेटिव्ह मार्किंग होईल की नाही, त्याच्यानंतर मात्र गडबड होईल एवढं सांगतो.